Hello students, our next chapter is e-commerce and e-governance. Before that, we are going to some revision. Last time we have studied our second unit, digital marketing. In that chapter, we have saw some traditional marketing and how to use digital marketing. After that, we have studied ways to increase traffic on our website. आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करणार आहे कुठले कुठले वेज वापरणार आहे. त्यामध्ये आपण काय पाहिलं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, SEO. SEO इज यूज्ड फॉर इन्क्रीज ट्रॅफिक ऑन आवर वेबसाईट. त्यामुळं काय होणार आहे, ट्रॅफिक वाढवणं म्हणजेच काय, जेवढं ट्रॅफिक वाढणार आहे आपलं सर्च इंजिनचं, जेवढे युजर्स आपली वेबसाईट सर्च करणार आहे तेवढ्याच काय होणार आहे, आपली लिंक रँकिंगमध्ये फर्स्टला येणार आहे. त्याला म्हणायचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग ते वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे टाईप बघितले की आपण कशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपल्या वेब पेजेसचं ट्रॅफिक वाढवू शकतो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. अशा 3 प्रकारे काय करू शकतो आपण आपल्या वेब पेजेसचं ट्रॅफिक वाढवू शकतो. ठीक आहे. ऑन पेजमध्ये काय पाहिलं होतं आपण ऑन पेजमध्ये काय करत होतो, आपलं जे काय कोडिंग आहे ते काय करत होतो, ऑन पेज लिहित होतो. ऑफ पेजमध्ये काय करत होतो, आपण ब्लॉग थ्रू काय करत होतो, ॲडव्हर्टाइजमेंट करून आपलं ट्रॅफिक वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि टेक्निकलमध्ये ज्या काही टेक्निकल गोष्टी त्या इम्प्रूव्ह करून आपण काय करत होतो, आपल्या वेब पेजचं ट्रॅफिक वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट चॅप्टर बघूयात, ई-कॉमर्स अँड ई-गव्हर्नन्स. व्हॉट इज ई-कॉमर्स? ई-कॉमर्स ई-कॉमर्स स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. म्हणजेच ज्या काही गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीने करणार आहे त्याला काय म्हणायचं, ई-कॉमर्स असं म्हणायचं. कॉमर्स इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस. कॉमर्स काय आहे, आपल्या बिझनेसचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. कशासाठी? फॉर बाईंग अँड सेलिंग प्रोडक्ट्स. ऑनलाईन आपण काय करणार आहे, प्रोडक्ट्स काय करणार आहे, बाय आणि सेल करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ई-कॉमर्स लागणार आहे. मग त्याच्या डेफिनेशन्स इथं दिलेले आहेत ई-कॉमर्सच्या. फर्स्ट डेफिनेशन इज ई-कॉमर्स कॅन बी ब्रॉडली डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ई-कॉमर्स कॅन ब्रॉडली डिफाईन द प्रोसेस ऑफ, ही अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये काय केलं जातं आहे, गुड्स काय केले जातात, बाईंग अँड सेलिंग केले जातात. और सर्विसेस यूजिंग ॲन इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. म्हणजेच प्रोडक्ट काय केले जातात, ऑनलाईन काय केले जात आहेत, बाईंग अँड सेलिंग केले जातात. त्याला काय म्हणतो आपण, ई-कॉमर्स असं म्हणतो आहे. अजून एक डेफिनेशन दिली आहे ती बघा, ई-कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन यूजिंग EDI. पेपरलेस काय आहे, एक्सचेंज ऑफ बिझनेस. पेपरलेस म्हणजे या ठिकाणी पेपरचा यूज केला जाणार नाही, सर्व गोष्टी काय होणार आहेत, ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे इथं काय म्हणलं, पेपरलेस बिझनेस इन्फॉर्मेशन यूजिंग EDI. EDI मीन्स इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. म्हणजेच या ठिकाणी काय करणार आहे, आपण ऑनलाईन डेटा पाठवणारे आणि रिसीव करणारे, त्याला आपण काय म्हणतो आहे, EDI. अच्छा, 2 डेफिनेशन्स दिलेले आहेत. त्यांनी एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे. ईमेल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ई-कॉमर्स और इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, दॅट इज एक्झाम्पल्स ऑफ ई-कॉमर्स. So let's see how to
work traditional commerce and how to work e-commerce. So here we are going to learn difference between traditional commerce and e-commerce. First we have to know traditional commerce. जे पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने मार्केटिंग केलं जात होतं त्याला काय म्हणायचं आहे, ट्रॅडिशनल कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे आपण पाहिलं बाईंग अँड सेलिंग गुड्स. म्हणजे पहिल्या काळामध्ये काय केलं जात होतं, गुड्सचा मार्केटिंग कशा पद्धतीने केलं जात होतं, ट्रॅडिशनल पद्धतीने. आणि आत्ता नाव इंटरनेटच्या थ्रू काय केलं जातं आहे, मार्केटिंग केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो आहे, ई कॉमर्स म्हणतो. तर फर्स्ट बघा, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये ट्रॅडिशनल कॉमर्स फोकस ऑन द एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन, सो इट इज मॅन्युअल. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय केलं जातं आहे, मॅन्युअली गुड्सचं काय केलं जातं आहे, एक्सचेंज केलं जातं आहे. म्हणजे वन पर्सन एक्सचेंज और बाय और सेल इट्स गुड पर्सनली. ओके. आता ई कॉमर्समध्ये बघा, ई कॉमर्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आर ऑनलाईन वाया द इंटरनेट अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲटोमॅटिक. ई कॉमर्समध्ये काय केलं जातं आहे, ऑनलाईन पद्धतीने काय केलं जातं आहे, ट्रेडिंग केलं जातं आहे वाया इंटरनेट. तिथं यूज कशाचा केला जातो आहे, इंटरनेटचा यूज केला जातो आहे. म्हणजेच ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये पर्सन काय करत होते, समोरासमोर काय करत आहेत, गुड्सचं एक्सचेंज करत आहेत. तर इथं ऑनलाईन पद्धतीने काय केलं जातं, ई कॉमर्समध्ये गुड्सचं एक्सचेंज केलं जातं आहे. सेकंड पॉईंट बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस हावर्स मोस्टली ड्युरिंग द डे अँड ई कॉमर्स इज 24/7. इट कॅन बी डन एनी टाईम डे अँड नाईट. म्हणजेच 24/7 तुम्हाला काय असणार आहे, सर्विस काय असणार आहे, प्रोव्हाइड केली जाणार आहे ई कॉमर्समध्ये. तसं ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये नाही आहे. तिथं फक्त काय केलं जाणार, लिमिटेड बिझनेस हावर्स. म्हणजे काय केलं जाईल या ठिकाणी, सकाळी 6 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. लेट नाईट तुम्हाला त्याची सर्व्हिसेस काय केले जाणार नाहीत, प्रोव्हाइड केले जाणार नाहीत. पण ई कॉमर्समध्ये 24/7 काय केले जातील, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातील. नेक्स्ट डिफरन्स बघा, ॲज फार ॲज कस्टमर इंटरॅक्शन्स आर कन्सिडर्ड, ट्रॅडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड फेस टू फेस इंटरॅक्शन. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय होतं आहे, फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आहे. बायर आणि सेलरमध्ये काय होतं आहे, फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आहे. पण ई कॉमर्समध्ये ई कॉमर्स कॅन बी टर्न ॲज स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. स्क्रीन टू फेसमध्ये काय असतं आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करायला जाता त्यावेळेस आपण ते कशावरती सर्च करून बघतो, स्क्रीनवरती. म्हणजे जो बायर असणार आहे तो काय करणार आहे, एखादं प्रोडक्ट सर्च करणार, मोबाईलच्या स्क्रीनवरती असेल, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती असेल. त्यामुळे त्याला कसलं इंटरॅक्शन म्हणलं जातं आहे, स्क्रीन टू फेस. आणि ट्रॅडिशनलमध्ये फेस टू फेस इंटरॅक्शन होतं. नेक्स्ट आहे, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन. तर जिओग्राफिकल लोकेशन म्हणजे WWW, ऑल ओव्हर वर्ल्ड. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय करू शकताय, तुमचं गुड्स बाईंग अँड सेलिंग करू शकत नाही. त्याला लिमिटेशन्स येतात. कारण तुम्ही काय करताय, पर्सनली तुमच्या गोष्टी काय करताय, बाय आणि सेल करताय. पण ई कॉमर्समध्ये ग्लोबली तुम्ही काय करू शकता, तुमच्या गुड्स विकू शकता. तिथं लिमिटेशन्स नाही आहेत. तसं या ठिकाणी ट्रॅडिशनल मार्केटमध्ये काय आहेत, आपल्याला लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, मोड्स ऑफ पेमेंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इन्क्लूड कॅश, चेक अँड क्रेडिट कार्ड्स. मोड्स कुठले आहेत बघा, चेक, कॅश, क्रेडिट कार्ड्स. या मोडने काय केलं जातं, पेमेंट केलं जातं. कशामध्ये, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये. तर इकडे बघा, इन कॉमर्स मोड्स ऑफ पेमेंट्स आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड, ई वॉलेट, मोबाईल पेमेंट अँड मनी मेमोवर. म्हणजेच इंटरनेट बँकिंग. अशा प्रकारे तुम्ही ई कॉमर्समध्ये पेमेंटच्या सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी
लिमिटेशन्स येतात. फक्त कॅश, चेक आणि क्रेडिट कार्डनेच काय करू शकता तुम्ही पेमेंट करू शकता. नेक्स्ट बघा, गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. इन्स्टंट्स म्हणजे फास्टली काय होणार आहे, गुड्स तुम्हाला लगेच अवेलेबल होणार आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेला लगेच काय होणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहे आणि ते इन्स्टंट तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. पण ई कॉमर्समध्ये डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टेक सम टाईम. म्हणजे यू आर गोइंग टू प्लेस ऑर्डर आफ्टर दॅट वी गेट अ डिलिव्हरी ऑफ दॅट प्रोडक्ट आफ्टर सम टाईम. ओके. अँड लास्ट आहे ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल, ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. लोकल म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्स फक्त थोड्या अंतरापुरतं ते काय होणार आहे, चालणार आहे, त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि ग्लोबली म्हणजे तुम्ही ई कॉमर्समध्ये ग्लोबली काय करू शकता, सेल्स, मार्केटिंग अँड परचेस करू शकता. त्याला म्हणायचं आहे ई कॉमर्स. असे काय आहेत डिफरन्स आहेत दोन्हीमधले. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. फर्स्ट ॲडव्हान्टेज इज ग्लोबल स्कोप. ई कॉमर्स प्रोव्हाइड द सेलर विथ अ ग्लोबल रीच. नाव सेलर्स अँड बायर्स कॅन मीट इन द व्हर्च्युअल वर्ल्ड. म्हणजे ग्लोबली स्कोप असल्यामुळे बायर्स अँड सेलर्स काय करतायत, व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतायत ऑनलाईन विदाउट बॅरियर ऑफ प्लेस. जिओग्राफिकली त्याचे लिमिटेशन्स नाही आहेत. बायर्स अँड सेलर्स काय करू शकतात, एकमेकांचे गुड्स खरेदी किंवा विक्री करू शकतात. दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. काय आहे, जिओग्राफिकली त्याला लिमिटेशन्स नाही आहेत. 24/7 तुम्ही काय करू शकता, तुमचा माल www वर्ल्ड ओव्हर वर्ल्ड काय करू शकता, विकू शकता. नंतर सेकंड इज अ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. ई कॉमर्स रिड्यूस अ पेपर वर्क. सेकंड पॉईंट आहे आपला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. इथं काय होतं आहे, तुमचं पेपर वर्क काय केलं जातं आहे, रिड्यूस केलं जातं आहे. क्रेडिट्स कार्ड्स वापरणारे आपण या ठिकाणी, डेबिट कार्ड्स वापरणारे, स्मार्ट कार्ड वापरणारे आणि ई बँकिंग्स वगैरे अशा आपण काय करणार आहे, ट्रान्झॅक्शन्स करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपलं पेपरवर्क काय होणार आहे, लेस होणार आहे. त्यामुळे आपला पेपर काय होणार आहे, वाचणार आहे. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेकंड ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. ऑल ट्रान्झॅक्शन्स डन थ्रू ऑनलाईन. नेक्स्ट आहे कॉस्ट सेविंग. हाऊ टू सेव्ह कॉस्ट. ई कॉमर्स ॲप्लिकेशन्स प्रोव्हाइड यूजर द मोस्ट ऑप्शन्स. कंपेअर अँड सिलेक्ट द चीपर अँड बेटर ऑप्शन्स. म्हणजेच या ठिकाणी काय केलं जाणार आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरपूर गुड्स काय केले जाणार आहेत, दाखवले जाणार आहेत. त्यामध्ये काय करू शकता तुम्ही, तुम्हाला बजेटला जे सूट होईल ते काय करू शकता, गुड खरेदी करू शकता, म्हणजे माल खरेदी करू शकता. त्यामुळे काय होणार आहे, तुमची कॉस्ट काय होणार आहे, सेविंग होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज एनी टाईम शॉपिंग. यू कॅन शॉप एनी प्रोडक्ट एनी टाईम 24/7. देर इज नो लिमिटेशन्स टू बाईंग अँड सेलिंग प्रोडक्ट्स. एनी टाईम तुम्ही काय करू शकताय, त्या ठिकाणी शॉपिंग करू शकताय. नो इंटरमिडिएट्स. देर आर नो इंटरमिडिएट्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलाउस कस्टमर द बिझनेस टू बी इन टच डायरेक्टली. तुम्ही काय करू शकताय, डायरेक्टली काय करताय, बिझनेसच्या टचमध्ये राहू शकता. म्हणजेच त्या ठिकाणी रिटेलर्स, होलसेलर्स नसणार आहेत. तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली बिझनेसची इंटरॅक्ट करून बाईंग अँड सेलिंग करू शकता. एक्झाम्पल कुठलं आहे त्याचं, आपण आता फ्लिपकार्ट वापरतो, ॲमेझॉन वापरतो, डायरेक्ट काय करतो, बिझनेसची रिलेट करतो. नो बॅरियर्स. नेक्स्ट पब्लिक सर्व्हिसेस.
This is the last advantages of e-commerce public services. E-commerce help the government to deliver public services such as healthcare, education, social services at a reduced cost and improve manner. म्हणजेच पब्लिक सर्व्हिसेस ई कॉमर्समध्ये काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. कुठल्या कुठल्या आहेत त्या आत्ता आपण बघितलं, हेल्थ केअर, एज्युकेशन सर्व्हिसेस. त्यामुळे काय होतं, कॉस्ट रिड्यूस होती आहे. दिस इज अ इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स. तर वी हॅव डिस्कस 6 advantages of e-commerce. फर्स्ट इज ग्लोबल स्कोप. वर्ल्ड वाईड काय करू शकता तुम्ही, त्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग करू शकता. सेकंड आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. ऑल ट्रान्झॅक्शन्स आर डन थ्रू कार्ड्स, ई बँकिंग. ओके. कॉस्ट सेविंग. देअर हॅव लॉट्स ऑफ प्रोडक्ट्स अवेलेबल ऑन इंटरनेट. दॅट्स वाय यू कॅन बाय द cheaper products and save the cost. Next आहे anytime shopping. You can shop the products anytime 24/7 and there have no geographical limitations. Next आहे no intermediates. You can directly relate with business. And last आहे public services. Lots of public services provided by e-commerce like healthcare, education, social services. Okay, this is the advantages of e-commerce. Next आहे disadvantages of e-commerce. ज्या प्रकारे आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले त्याच प्रकारे काय असणार आहेत, सम डिसॲडव्हान्टेजेस असणार आहेत. कशाचे, ई कॉमर्सचे. तर फर्स्ट आहे सेटअप कॉस्ट. सेटअप कॉस्ट इज अ हेवी. म्हणजेच हे काय ई कॉमर्सचं सेटअप आहे ते लागणारी कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. द ट्रेडिंग कॉस्ट ऑफ एम्प्लॉईज, द कंटेंट मेंटेनन्स अँड अपकीप आर ऑल युनिक एक्सपेन्सेस. म्हणजे हार्डवेअरचा खर्च असणार आहे, एम्प्लॉईचा खर्च असणार आहे, मेंटेनन्सचा खर्च असणार आहे. त्यामुळं सेटअप कॉस्ट काय असणार आहे, त्याची जास्त असणार आहे. सेकंड आहे फिजिकल प्रेझेन्स. दिस लॅक ऑफ अ पर्सनल टच कॅन बी अ डिसॲडव्हान्टेजेस फॉर मेनी टाईप ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्ट्स लाईक डिझायनिंग ऑर द ज्वेलरी बिझनेस. फिजिकल प्रेझेन्समध्ये काय असणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी फिजिकली काय असणार आहे, अवेलेबल नसणार आहे. त्यामुळं तुम्ही ऑनलाईन काय फक्त व्हर्च्युअली त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. त्यामुळं ज्वेलरी वगैरे खरेदी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये येणारा फील आहे तो तुम्ही काय करू शकत नाही, घेऊ शकत नाही. दिस इज अ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट आहे सिक्युरिटी. नेक्स्ट आहे आपला सिक्युरिटी. सिक्युरिटी इज अनदर एरिया ऑफ कन्सर्न. क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स used to shop or buying a products. थेफ्ट होऊ शकतं, चोरी होऊ शकते, ऑनलाईन हॅकिंग होऊ शकतं. अशा प्रकारच्या गोष्टी काय होऊ शकतात, ई कॉमर्समध्ये होऊ शकतात. ज्यावेळेस आपण ऑनलाईन काय करतो, बाईंग अँड सेलिंग करतो, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी थेफ्ट्स किंवा ऑनलाईन हॅकिंग, पायरसी अशा प्रकारच्या गोष्टी काय होऊ शकतात. त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. किंवा एखादी गोष्ट तुम्ही खरेदी केली तर तीच गोष्ट तुम्हाला मिळेल ह्याची गॅरंटी खूप कमी असते. नेक्स्ट आहे गुड्स डिलिव्हरी. देर आर मेनी प्रॉब्लेम्स टू डिलिव्हरी ऑफ गुड्स. शिपिंग प्रॉब्लेम्स असू शकतात, मिक्सअप प्रॉब्लेम. म्हणजेच शिपिंग प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माल एक
पर्टिक्युलर डेला पाहिजे, पण काय होतं शिपिंगमध्ये वेळ लागतो आणि तो माल तुम्हाला उशिरा मिळतो. मग त्यामुळे हा काय आहे डिसॲडव्हांटेजेस आहे कशाचा, ई कॉमर्सचा. किंवा मिक्सअप, जो माल तुम्ही मागवला आहे तो माल तुम्हाला काय होत नाही, अवेलेबल होत नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्सअप होतात. हा काय आहे तुम्हाला डिसॲडव्हांटेजेस. गुड्स डिलेवरी काय होत नाही, वेळेवरती मिळत नाही. दिस इज अ डिसॲडव्हांटेजेस ऑफ ई कॉमर्स. तर आपण काय बघितले, 4 डिसॲडव्हांटेजेस बघितले ई कॉमर्सचे. सेटअप कॉस्ट इज व्हेरी हाय, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला लागणारं काय आहे, मनुष्यबळ आहे ते जास्त लागणार आहे, मेंटेनन्स खर्च असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ई कॉमर्स काय आहे, सेटअप कॉस्ट जास्त लागते. त्याचे ट्रेनिंग कॉस्ट असेल, हार्डवेअर असेल, एम्प्लॉय कॉस्ट असेल किंवा मेंटेनन्स कॉस्ट असेल, अशा 4 प्रकारच्या कॉस्टमुळे काय होतं, आपल्याला जास्त खर्च करावा लागतो. सेकंड आहे फिजिकल प्रेझेन्स नॉट अवेलेबल इन ई कॉमर्स. व्हर्च्युअली आपण काय करतो असतो, आपले बाईंग अँड सेलिंग करत असतो. नेक्स्ट आहे सिक्युरिटी. लेस सिक्युरिटी इज प्रोव्हाइडेड इन ई कॉमर्स बिकॉज ऑल थिंग्स आर गोइंग टू ऑनलाइन. दॅट्स वाय much lesser security is provided. And last is goods delivery. Goods delivery is not getting on time, or sometimes products are going to mixed. This is a 4 disadvantages of e-commerce. Next point आहे type of e-commerce. Types of e-commerce. There are 4 types. First is business to customer, B2C. In business to customer, business relate to the customer. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, Amazon and Flipkart is the example of business to customer. बिझनेस कशाशी रिलेट करतोय, कस्टमरशी रिलेट करतोय. तुमचे ऑनलाईन गुड्स काय केले जात आहेत, या ठिकाणी सेल्स केले जात आहेत. म्हणजेच बिझनेस डायरेक्ट कोणाशी रिलेट करतो, या ठिकाणी कस्टमरशी रिलेट करतो. त्यामुळे त्याला म्हणायचं बिझनेस टू कस्टमर. जस्ट ओव्हरलुक करूयात, नेक्स्ट लेक्चरच्या वेळेस काय करूयात आपण डीपमध्ये बघूयात. सेकंड टाईप आहे बिझनेस टू बिझनेस. ज्यावेळेस बिझनेस रिलेट टू द बिझनेस, त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं आहे, होलसेलर अँड रिटेलर. म्हणजेच एखादा बिझनेस काय करतो, बिझनेसचीच रिलेट करतो, त्यावेळेस काय म्हणतो आपण बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्स म्हणतो. म्हणजे होलसेलर आणि रिटेलर इज द एक्झाम्पल ऑफ बिझनेस टू बिझनेस टाईप. नेक्स्ट आहे कस्टमर टू कस्टमर, C2C. एक्झाम्पल आहे OLX. म्हणजे कस्टमर ज्या वेळेस दुसऱ्या कस्टमरशी डायरेक्टली रिलेट करतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, कस्टमर टू कस्टमर टाईप ई कॉमर्स. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, OLX. OLXमध्ये काय केलं जातं, डायरेक्ट कस्टमर कोणाशी रिलेट करत असतो, कस्टमरशी. त्यामध्ये दुसरा इंटरमिडिएट नसतो. नेक्स्ट आहे कस्टमर टू बिझनेस. कस्टमर टू बिझनेसमध्ये कस्टमर कोणाशी रिलेट करतो, बिझनेसची. म्हणजे कस्टमरला एखादी गोष्ट काय करायची आहे, बिझनेसला हे करायचे, बिझनेसबरोबर रिलेट करायची, तर त्याला काय म्हणतो आपण कस्टमर टू बिझनेस ई कॉमर्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले, अ ब्लॉग कॅन बी रिटन बाय ॲन ऑथर फॉर अ बिझनेस टू इम्प्रूव्ह सेल्स ऑफ प्रोडक्ट्स. eBay इज द एक्झाम्पल ऑफ कस्टमर टू बिझनेस टाईप ई कॉमर्स. तर हे 4 टाईप आपण काय करतो इथं पाहिलेले आहेत. हे आपण नेक्स्ट चॅप्टरला काय करूयात, डीपमध्ये पाहूयात. आत्ता फक्त आपण काय केलेलं आहे, ओव्हरलुक केलेलं आहे. हाऊ मेनी टाईप, 4 टाईप ऑफ ई कॉमर्स. फर्स्ट इज बिझनेस टू कस्टमर, सेकंड इज बिझनेस टू बिझनेस, थर्ड इज कस्टमर टू कस्टमर, अँड फोर्थ इज कस्टमर टू बिझनेस.